पिवताच्या वाहन. हे गॅस वाचवत नाही, हे माणसांना वाचवतो. हे गॅस वाचवतं का? अजिबात नाही. हे काय वाचवतं? माणसांना वाचवतो. चालेल का तुम्हाला प्रोडक्ट? हो हो, माणसाला वाचवतं म्हणून चालेल. गॅस नाही वाचलं तरी चालेल, माणसं वाचली पाहिजे. गॅस वाचून करायचं काय? तर माणसं वाचली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला पार्ट तुम्हाला दाखवतो, हा डायल आहे. राईट? हा असा आपण प्रेस करू शकतो. ह्याच्याशी जास्ती खेळायचं नाही. हा इंडिकेटर आहे. हॅलो, हा इंडिकेटर आहे. सिलेंडर मध्ये गॅस किती शिल्लक येते तो दाखवतो. भरला किती, रिकामा किती झालाय वगैरे वगैरे. राईट? आता याचे 3 टप्पे आहेत. हिरवा आहे, पिवळा आहे, लाल आहे. हिरवा म्हणजे भरपूर सिलेंडर मध्ये गॅस आहे, त्या प्रमाणात तो असा कमी कमी होणार. पिवळ्या पट्ट्यावर आला की आपण फोन लावायचा. कुठे? मला नाही का लावू, गॅस जिथं घेतो तिकडे लावा. हा, आमचा गॅस संपत आलाय तर नंबर लावून घ्या. पिवळा पट्टा. राईट? आणि लाल पट्ट्यावर आला म्हणजे काय? सकाळचा नाश्ता झालेला आहे, 11 वाजता भाकरी थापल्यात, कालवण काय माहिती होईल, मटाण शिजल का नाही माहिती. ओके, अर्धा स्वयंपाक झाला, कधी उडल बोलता येते. उडल म्हणजे संपेल. हे असलं उडायचं काही प्रश्नच नाही. राईट? तर हा गॅस फ्यूज आपण काय करणार आहे? आपण हा गॅस फ्यूज डायरेक्ट याला लावणार आहे. कुठे? सिलेंडरला. रेग्युलेटर काढून फेकून देता येत नाही. रेग्युलेटर कंपल्सरी आहे. रेग्युलेटर काय आहे? रेग्युलेटर कंपल्सरी आहे. रेग्युलेटर आपल्याला आवश्यकच आहे. गव्हर्नमेंट कधी अडकत नाही. या सिलेंडरचा स्फोट कधीच होत नाही. तुम्ही घेताय त्यावेळेला त्याच्यात पाणी टाका, साबण टाकून बघा. फुसफुसत असेल तर रिटर्न द्या, दुसरं घ्या. जर फुसफुसत नसेल, गव्हर्नमेंट कधीच अडकणार नाही. गॅसचा सिलेंडरचा स्फोट कधीच होणार नाही. सिलेंडरचा स्फोट कुठून चालू होतो माहितीये का? रेग्युलेटर पासून या नळी आणि शेगडीपर्यंत. या दरम्यान या ट्यूब मध्ये काही प्रॉब्लेम झाला, शेगडीमध्ये काही बंदरमध्ये प्रॉब्लेम झाला तर स्फोट होण्याचा चान्स आहे. म्हणजे हे वातीसारखं आहे. हा बॉम्ब आहे. नुसता बॉम्ब फुटत नाही. कधी कधी फुटलाय का? वात नसल्या बॉम्ब फुटत नाही. ही जी वात आहे ना या बॉम्बची, त्याला जर काही प्रॉब्लेम झाला, लिकेज असेल, वायर निसटली, उंदराने कुरतडली, जावेने कुरतडली ना, जाऊ हा कोणीतरी जोराने कुरतडली तर त्यातनं गॅस बाहेर येणार आणि गॅस बाहेर आला की स्फोट होऊ शकतो. समजणार आहे ना? कळतंय ना? गव्हर्नमेंट कधी अडकत नाही. चुकीची माहिती लोकांना देऊ नका की सिलेंडरचा स्फोट होतो. आपल्या चुकीमुळे स्फोट होतो. गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे कधी गव्हर्नमेंट चुकत नाही. ते परफेक्ट देतं तुम्हाला. इथून इथपर्यंत जी काही क्रिया आहे, ट्यूब वगैरे, त्याच्यातून स्फोट होतो. आता आपण सिंपल काम काय करणार? आपण गॅस फ्यूज रेग्युलेटरला बसवणार. काय नाव तुझं? बोलो. नाही तर उत्तर मला मम्मीला सांग आपल्याला घरी घ्यायची असेल का? ओके, आपण काय केलं? रेग्युलेटर गॅस फ्यूजला बसवला. गॅस फ्यूज सॉरी सिलेंडरला बसवला. आता काय केलं आपण? ऑन केलं का? अच्छा, ओके, हे ऑन केलं आणि रेग्युलेटर पण ऑन केला. बरोबर? रेग्युलेटर आणि गॅस फ्यूज दोन्ही ऑन केले. आपण तिकडे जास्त बसवलं. ओके, आणि हे ओपन केला. आता शेगडीचा नंबर आपण चालू केलेला आहे. आता आपण डायरेक्ट ओपन करून लावू. डेमो करताना तुम्ही लाइटर ठेवायचा. लाइटर एकटेच जर डेमो करणार असाल तर माझी सत्य घेणं अवघड आहे, तर लाइटर घ्या. काही मंडळी काय लाइटर, त्यांना वाटणार लाइटर, त्यांना सांगायचं नाही बाबा हा गॅस फ्यूज साठी आहे. मग तो म्हणणार काय गॅस फ्यूज? तर मग चल घरी 4 वाजायचा गॅसचा डेमो द्यायचा आणि फॉर्म भरायचा. म्हणजे लाइटर किती मोठं काम करणार. मुद्दाम चौकात उभा राहिला मित्रामध्ये लाइटर बाहेर काढायचं. अरे काय चालू केलं काय? हो काय गॅस फ्यूजचा डेमो. ते काय असतं? चल घरी 1 कप चहा, 1 गॅस फ्यूजची ऑर्डर. ओके, लावा आग. हॉटेल से आग लावायला एक्सपर्ट. काय तुमच्याकडे लागत नाही वाटतं? लागणार पण नाही. का माहितीये का? ज्या वेळेला आपण सिलेंडरला गॅस फ्यूज बसवणार, रेग्युलेटर बसवणार, सगळं ऑन करणार, हे पण ऑन तरी गॅस येणार नाही जोपर्यंत आपण ही डायल आहे ना ती प्रेस करत नाही. म्हणजे
म्हणजे हा बऱ्यापैकी गॅस आहे, भरपूर गॅस आहे. यस राईट, काय चालू गॅस होतो तर तिला माहिती देतो. ओके, हा तो लांबून बघ, टेन्शन नाही आपल्याला, गॅस फ्यूज आहे. ओके, तर हा गॅस चालू झाला. आता जर समजा ही वायर जर आपण इथे काढली, म्हणजे ट्यूब जर आपण काढली, एकाने मेणबत्ती जर आपण, ओके, ती मेणबत्ती घ्या. आता माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, मी कसा डेमो देतोय, हा डेमो तुम्हाला द्यायचा आहे. ओके, आता हे सगळं ऑन आहे, गॅस सप्लाय बंद आहे. दाबाच्या फरकामुळे या सिलेंडर मध्ये जे प्रेशर आहे, दाब आहे, आणि या बर्नर मध्ये जो दाब असतो, म्हणजे बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे, तिथे दाब आहे, प्रेशर आहे. या सिलेंडर मध्ये एक प्रेशर आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दाब निर्माण झाला की गॅस फ्यूज गॅसचा सप्लाय बंद करतो. सिंपल टेक्नॉलॉजी आहे, पण लाईफ सेव्हिंग टेक्नॉलॉजी. आता परत एकदा बघा, मी डायल दाबतोय, त्याचा काटा वर आला म्हणजे गॅस चालू झाला, गॅस चालू झाला. आता माझ्याकडे परत एकदा बघा, मी कशी ट्यूब काढतोय, माझं नजर कुठे आहे. बरोबर, गॅसचा सप्लाय पूर्ण बंद झाला. आता मी काय केलं, मी गॅसची ट्यूब काढली, सिलेंडरवर नजर मारली आणि समोर धरलं. राईट, त्याचा उद्देश काय समजून घ्या. म्हणजे ही जी डायल आहे ना, ही डायल ही शून्याकडे गेली की नाही तुम्ही खात्री करायची. सुरुवातीला माझ्या कॉन्फिडन्स नाही, तुमच्या कॉन्फिडन्स, मला कॉन्फिडन्स बघायची गरज नाही, पण ही नजर लावायची सवय ठेवायची, सिलेंडर मध्ये बघायची सवय ठेवायची. आपण ट्यूब उपसली की फक्त सिलेंडरकडे एकदा बघायचं आणि मेणबत्ती समोर धरा किंवा लाईटर समोर धरा. का? कारण काय आहे की आम्ही एकदा डेमो करताना काय झालं, एका व्यक्तीने आता इकडे या, ओके, भिजवली का नाव. आता आम्ही असा डेमो देतोय, ओके, डेमो दिल्यानंतर आम्ही कॉन्फिडंट आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही इकडे लक्ष द्यायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे. तिला राईट, आम्ही काय केलं, ओके ओके, हे चालू आहे. आता मी ज्या वेळेला इकडे झालं, माझं लक्ष इकडे नाही, माझं ओके, माझं लक्ष पाठीमागे नाही, मी इकडे मेणबत्ती दाखवणार. त्याच वेळेला पाटील बाईने काय केलं, ते प्रेशर दाबलं खाली. ओके, त्यांनी काय केलं, किती गॅस आहे तुझा, आणि त्यांनी दाबलं. दाबल्यावर काय झालं, गॅस बाहेर आला. गॅस बाहेर आला की पाटील साहेबांची केस राहतील का चेहऱ्यावरची, त्यांना दाढी कधीच करावी लागणार नाही, लय पैसे वाचतील. पण ते डब्ल्यू मिशनच्या थोड्याशा लाईन मध्ये जाऊन बसतील. तर आपण काय करणार, त्यावेळेला नळी उपसली की फक्त एक नजर मारायची अशी, काटा कुठे आहे, म्हणजे काट्या जवळ कोण आहे. काट्याचा प्रॉब्लेम नाही, काट्यात जवळचे लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम असतो, म्हणून आपण फक्त बघायचं. समजणार, सेफ्टी म्हणून. आता ह्यांनी दाबलं आणि जाळ जरी बाहेर आला तरी धोका नाहीये, पण केसांची गॅरंटी नाही, ब्लेझरची गॅरंटी नाही, स्फोट नाही होणार. कारण सांगतो तुम्हाला, आता प्रेस करा, आवाज येतोय, राईट. ज्या वेळेला ते प्रेशर आपण खाली दाबतोय किंवा डायल दाबतोय, डायल आपण दाबतोय, त्याच वेळेला गॅस येतोय. त्याने हात उचलला की गॅस बंद होतोय. थोडं व्यवस्थित आहे का, बस समजणार. म्हणजे हात उचलला की प्रेशर सेन्स होत आहे, म्हणजे प्रेशर डिफरन्स. मी सांगितलं दाबाच्या फरकामुळे तो ऑपरेट होतो. जोपर्यंत तुम्ही या शेगडीला लावलं नाही, शेगडीला लावलं, हे एकदा दाबलं, शेगडीला लावलं, कंटिन्यू गॅस येणार. कारण काय, या बर्नरची डिझाईन, त्याच्यामधून बाहेर पडणारा जो दाब आहे, तो दाब आणि सिलेंडर मधला दाब याच्या आधारावर गॅस फ्यूज बनवलाय. याच्या व्यतिरिक्त प्रेशर आलं की तो काय करणार, सप्लाय बंद करणार बिंदास. म्हणजे या ट्यूब मध्ये कुठेही लिकेज असेल, कुठेही लिकेज असेल, कुठे
कट झाली असेल, उंदराने खाल्ली असेल, कुणी खाल्ली असेल, बऱ्याच वर्षांनी ती ट्यूब अशी ह्याच्यातून कुठून ओट्यातून अशी वर जात असते आणि तिथे जे बेंड झालेला असतो तो दिवाळीमध्ये गॅस सरकवला की तुटतो आणि गॅस कुजून झाला की आपण परत तिथे शेगडी ठेवतो आणि ती ट्यूब परत त्याच पुरवठ्यात येते, पण थोडं लिकेज चालू होतो. आपल्याला वाटतं हा जरा कुठेतरी लिकेज आहे, पण थोड्या वेळ बंद होतं ते, पण कधी त्याचा अपघात होईल सांगता येत नाही. कारण एकदा जर का समजा आता मी या लाईन मध्ये कुठेही जर होल मारलं छोटस तर शेगडीची आग डायरेक्ट कुठे जाते, सिलेंडर पर्यंत जाते. दाबाच्या फरकामुळे ती आग ओढून घेतली जाते आतमध्ये आणि ही वाफ इथपर्यंत येते जळत आणि मग स्फोट होतो. परवा मला वाटतं 15 दिवस झाले असतील, 8-15 दिवस झाले असतील, ठाण्यामध्ये 6 लोक जखमी झाले सिलेंडरच्या स्फोटमुळे. नशीब त्यांचं चांगलं होतं की जखमी झाले होते. एक व्यक्ती मला भेटला, मला असं आमच्याकडे आज कधी काय झालं नाही. मी म्हटलं झालं नाही म्हणूनच आपण बोलतोय एकमेकांशी. असं काय स्फोट बीट झाला असं की तो व्यक्ती बोलायला माझ्यासमोर असता का? नसता. आणि दुर्दैवाची गोष्ट काय, ज्या घरामध्ये स्फोट होतो त्यांच्या घरातली लोक जी बाहेर असतात त्यांना कळत नाही आपल्या घरी स्फोट झाला. सांगणार कोण? समजू इस बात को. हा काय है? लाइफ सेविंग प्रोडक्ट है. ये गैस नहीं बचाएगा, ये इंसान को बचाएगा. आणि याला फार सोपं आहे, याचा बिझनेस करणं फार सोपं आहे. आपले नातेवाईक जे म्हणतात ना, आत्या, मामी, काका, काकू, बहीण, भाऊ, बहिणी, शेजारी पाजारी, मित्र मैत्रीण, ही जी जवळची मंडळी आहेत ना, यांच्याकडे प्रोडक्ट जरा फार सोपं आहे. मी डायरेक्ट सांगतो, "ए, ते गॅस ट्यूब बसव." कसला गॅस ट्यूब? गॅस ट्यूब मध्ये सिलेंडरला बसवायचं. त्याने काय होईल? तू म्हणतो तुझा जीव वाचल. काय सांगतो? म्हटलं हो, आजपर्यंत जे घडलं नाही ते उद्या घडणार नाही त्याची गॅरंटी आहे का? नाही. तू बसव. वहिनीला मी हक्काने बोलू शकत नाही, वहिनीला मी हक्काने सांगू शकत नाही, आत्याच्या गळ्यात मी पडू शकत नाही. सहज तू बसव, बाकीचं काय ठेव. कितीला आहे? आपण सांगायचं कितीला आहे? कितीला? 3838 रुपये. एवढं महाग आहे. किती लोकांना असं वाटतं 3800 महाग आहे? हात वर करा. बिनधास्त मी स्वस्त करायचा प्रयत्न करतो. बघू एमडी सर्वेशी बोलतो, गारगोटीवाल्यांचं असं म्हणणं आहे की 3800 जर महाग आहे तर हात वर करा. कुणाला असं वाटतं की महाग आहे? काय वाटतं मॅडम तुम्हाला? स्वस्त आहे महाग आहे? यांचा फॉर्म भरून घ्या. ओके, तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? स्वस्त आहे का महाग आहे? महाग आहे ना. उन्होंने हिम्मत तो किया, राइट? तुम्हाला काय वाटतं? स्वस्त आहे का महाग आहे? थोडंसं ना. ओके, महाग आहे स्वस्त आहे त्यातल्या रेंज मध्ये. ओके, तुम्हाला काय वाटतं? त्यातल्या बरं आहे. अच्छा बरं, ठीक आहे. मॅडम इकडे बघा. हॅलो, हा, महाग आहे का नाही? बरंच महाग आहे. इथं जर किरकोळ थोडं महाग आहे. तुम्ही म्हणता बरंच महाग आहे, राईट? तुम्हाला डावा हात आहे? बघू डावा. डाव्या तर अंगठा आहे ना. ओके, हॅलो, मला वाटलं गेलं. डाव्या हाताचा जो अंगठा आहे ना, मग ते आहे का? आणलंय ना. ओके, इथंच आहे. बरं, डावा हाताचा अंगठा तुमचा सव्वा 2.5 इंच असेल, आहे का? 2.5 इंच. एक 2.5 इंचासाठी ना 12.5 पाऊण 13 म्हणजे मला जर तो अंगठा काढून द्यायचा 13,000 रुपये देणार तुम्हाला. देताय का? तर काम कसं करायचं? बरं द्या ना, 15,000 रुपये द्या. डाव्या हाताचं द्या, उजव्या हाताला काम